हाय गाईज, गुड मॉर्निंग। आज होळी आहे, तर आज होळीचं सेलिब्रेशन आज आम्ही करणार आहोत। आणि आज मी पुरणपोळी बनवलेली आहे, चहाबरोबर मस्त लागते पुरणपोळी। आता इथे रात्रीची वेळ झालेली आहे आणि इथे होळीची आता तयारी इथे झालेली आहे। तर सगळेजण आता इथे पूजा करत आहेत। आता थोड्या वेळानेच आता इथे होळी पेटवणार आहेत ही लोक। आणि हा बघा आमचा क्यू कसा बघतोय। बघ दादा, बघ दादा कुठे, दादा कुठे, दादा लाग मग कुठे गेला। आता मुंबईमधली होळी झाल्यानंतर तुम्हाला मी थोडीफार गावची इथे होळी दाखवणार आहे। तर हे बघा आमच्या गावामध्ये ही अशी होळी असते। तर आता झाली आहे इथे जेवणाची वेळ आणि आता मी आज चवळीची भाजी बनवणार आहे। तर इथे सगळ्यात पहिला मी फोडणीला लसूण टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी कांदा टाकलेला आहे, एकदम बारीक चिरलेला आहे। त्यानंतर इथे मी थोडे बटाटे घेतलेले आहेत, तर हे बटाटे सुद्धा मी इथे कापून टाकलेले आहेत मी इथे। त्यानंतर इथे मी थोडे टोमॅटो घेतलेले आहेत, एक अर्धा टोमॅटो आहे हा, तो मी इथे बारीक केलेला आहे आणि टाकलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आहे ते एकदम प्रॉपरली व्यवस्थित इथे ढवळून घ्यायचं आहे। यामध्ये तेल थोडं मी जास्त घेतलेलं आहे, कारण चवळीची मी उसळ बनवणार आहे। तर थोडं तेल मला जास्त टाकलेलं मला जास्त आवडतं आणि टेस्टला पण थोडी जरा चांगले लागते। त्यानंतर आता इथे मी हळद टाकलेली आहे। नंतर मी 1 चमचा इथे मालवणी मसाला टाकला आहे। त्यानंतर मी चिकन मसाला टाकलेला आहे, तोही 1 चमचा आहे। त्याच्यानंतर मम्माने असं ढवळलं आणि मला तर खायला एकदम चांगलं वाटत होतं। त्यानंतर आता इथे मी चवळी टाकलेली आहे। त्यानंतर इथे पुन्हा एकदा व्यवस्थित प्रॉपरली ढवळून घेतलेलं आहे। नंतर त्यावरती मी झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर त्याच्यावरती मी थोडं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ती वाफेने भाजी पटकन शिजेल। साधारणतः हे 10 ते 15 मिनिटे मी भाजी शिजायला ठेवलेली आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते वाटण मी टाकलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये वाटणचं जास्त प्रमाणात टाकलेलं नाही आहे, तर 1 चमचा किंवा 1.5 चमचाच तेवढं टाकते त्याच्यावर टाकत नाही। तर सगळ्यात लास्टला इथे मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे। आता पुन्हा इथे 10 मिनिटं गॅस तसाच ठेवला आहे। सगळ्यात लास्टला इथे कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही माझी भाजी रेडी झाली आहे। आता इथे आमची दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे। आता इथे रंगपंचमी आहे आज, त्यामुळे आज आमची इथे फुल धमाल चाललेली आहे।
Happy Holi.